हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचं खास आणि विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष काय आहे ते जाणून घेऊ. 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा सर्वप्रथम रेडिओ MPSC गुरुकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्यात शिक्षकांचा हा मोलाचा वाटा असतो. चला तर मग मित्रांनो, यानंतर सुरुवात करूया. यानंतर ऐकूया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 5 सप्टेंबर 1932 साली बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रात विभाजन करण्यात आले होते. 5 सप्टेंबर 1941 साली इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला होता. विद्यार्थी मित्रांनो 1 सप्टेंबरला दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. दुसरं महायुद्ध हे जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि याच दिवशी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृतपणे सुरुवात झाली. त्यानंतर जर्मनीने इतर प्रांतांवर हल्ले करायला सुरुवात केली होती. त्यातच जर्मनीने इस्टोनिया हा प्रांत देखील काबीज केला होता. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1960 साली रोममधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्णपदक जिंकलं. 1961 साली अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1967 साली ह.वी. पाटसकर पुणे विद्यापीठाचे 7वे कुलगुरू झाले होते. 1970 साली इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्म्युला 1 वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रॉन हे एकमेव ड्रायव्हर ठरले होते. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 5 सप्टेंबर 1972 साली ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिम्पिकमधील इस्रायलच्या खेळाडूंना ओलीस ठेवले होते. 1975 साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता, परंतु हा हल्ला अयशस्वी ठरला. 1977 साली व्हॉयेजर 1 या अंतराळयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. व्हॉयेजर 1 हे एक अंतरिक्ष यान असून याचं वजन 722 किलोग्रॅम इतकं आहे. पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली ही वस्तू आहे. 5 सप्टेंबर 1977 रोजी व्हॉयेजर 1 या यानानं पृथ्वीवरून उड्डाण केलं होतं. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडलं गेलं होतं. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारं हे पहिलं यान होतं. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1984 साली STS-41 डी स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळ यात्रा पूर्ण केली होती. सन 2000 साली ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सन 2005 साली इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडला एअरलाइन्सचे फ्लाईट 091 हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळून विमानातील 104 आणि जमिनीवरील 39 लोक ठार झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना.
यानंतर जाणून घेऊया अशाच काही खास आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. अशाच महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 5 सप्टेंबर 1187 साली फ्रान्सचा राजा लुई आठवा यांचा जन्म झाला होता. 1638 साली फ्रान्सचा राजा लुई 14वा यांचा जन्म झाला होता. 5 सप्टेंबर 1872 साली भारतीय वकील आणि राजकारणी V.O. चिदंबरम पिल्लै यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1888 साली भारताचे दुसरे राष्ट्रपती तत्त्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे, राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाबद्दल डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असं त्यांचं मत होतं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षांचं कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. तसंच 1954 साली त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1895 साली भाषा व इतिहास संशोधक लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म झाला. 1907 साली शिक्षण तज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक जयंत पांडुरंग तथा J.P. नाईक यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1910 साली भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोज पालिया यांचा जन्म झाला. 1920 साली बाल साहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म झाला. 1928 साली सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म झाला. 1940 साली अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म झाला. 1946 मध्ये मूळ भारतीय वंशाचे ब्रिटिश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म झाला. 1954 मध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म झाला. 1986 मध्ये भारतीय क्रिकेटर प्रज्ञान ओझा यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 5 सप्टेंबर 1887 साली 5 सप्टेंबर 1877 साली अमेरिकेतील सुजमातीचे नेता क्रेझी हॉर्स यांचं निधन झालं. 1906 साली ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्ट्झमन यांचं निधन झालं. 1918 साली उद्योगपती सर रतनजी जमशेदजी टाटा यांचं निधन झालं. रतन टाटा हे 20 वर्षांहून अधिक काळ टाटाचे अध्यक्ष राहिलेले होते. भारतीय उद्योग जगतात त्यांना एक लिव्हिंग लेजंड म्हणून ओळखलं जातं. रतनजी टाटा हे जमशेदजी टाटा यांचे पुत्र असून त्यांच्या मृत्यूनंतर रतनजी आणि दोराबजी या भावांनी जमशेदजी टाटांचे उद्योग सांभाळले होते. रतनजी टाटा यांनी अनेक ऐतिहासिक वस्तू एकत्र केल्या होत्या. 1923 मध्ये या वस्तू टाटांच्या कुटुंबियांनी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला म्हणजेच आत्ताचं जे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे तिथे दान केल्या होत्या.
टाटांच्या मृत्यूनंतर 1919 साली सर रतन टाटा ट्रस्ट ही समाजकारणी संस्था 80 लाख रुपयांसह स्थापन करण्यात आली होती. त्यामुळेच रतनजी जमशेदजी टाटा हे दानशूर म्हणून देखील ओळखले जायचे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1876 साली चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युअल ब्लँको एन्काल्डा यांचं निधन झालं. 1978 कवी, संवाद लेखक, नाटककार व पत्रकार रॉय किनीकर यांचं निधन झालं. सन 1991 हिंदी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1992 साली उद्योगपती अतुर संगतानी यांचं निधन झालं. 1995 हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचं निधन झालं. 1996 भारतीय बिशप बॅसिल साल्दवदोर डिसोझा यांचं निधन झालं. 1997 नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्निस गॉन्गशा वाटशिक्यू उर्फ मदर तेरेसा यांचं निधन झालं. भारतात मदर तेरेसा या भारतातील पहिल्या महिला होत्या ज्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. मदर टेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला होता. याचबरोबर 1980 साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देखील देण्यात आला. मदर टेरेसा यांनी कलकत्ता येथे 1950 साली मिशनरीज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली होती. या संस्थेअंतर्गत गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन मदर टेरेसा करू लागल्या. बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होप्स फॉर द डाईंग डेस्टिट्यूट हे आधार आश्रम देखील त्यांनी स्थापन केले होते आणि यांची सेवा मदर टेरेसा करू लागल्या. म्हणूनच नंतर त्यांना संतपद देण्यात आले. मदर टेरेसा यांना मदर ऑफ द मॅनकाइंड असं सुद्धा म्हटलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 2000 साली वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फेडरिक्स यांचं निधन झालं. 2015 साली भारतीय गायक, गीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही खास आणि विशेष घटना. 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतोच, पण त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय दान दिवस देखील आहे. तेव्हा मित्रांनो, आजच्या या दिनविशेष सत्राबद्दल तुमचे काही सजेशन्स किंवा फीडबॅक असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि इतर अपडेटसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेजेससुद्धा लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.